एका बाजूने जय बजरंग सोनटक्के तर दुसऱ्या बाजूने जे बी पहारे या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सोनटक्के संघ इथपर्यंत पोहोचलाय. नक्कीच जे बी पहारे संघ इथपर्यंत पोहोचलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याकरिता धीरज आणि नॉन स्ट्राईकला यतीशला आणले गेले. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं, ट्रॅकवर आणलं गेलं धावण्यासाठी अथर्वला. आपण पाहू शकताय अथर्वला इथे मात्र आणले गेले गोलंदाजी मार्कवर. कशा पद्धतीने इथे मात्र तोही गोलंदाजी करतोय पाहण्यासारखं असेल. पहिला चेंडू इथे मात्र खेळून काढलाय, डायरेक्ट हिट केलंय. सुरुवात दमदार रन आउटच्या स्वरूपात तंबूच्या आचऱ्याला चाललाय 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 यतीश. बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. सुरुवात दमदार गेली आहे. एक धाव घ्यायची होती आणि घेतानंतर थोडासा धाव घेतानाचा वेग मंदावला गेला की काय असं वाटलं. आणि त्यानंतर जी फेक झाली ना सर ती डायरेक्ट यष्ट्यांवर आणि यष्ट्या डायरेक्टली उद्ध्वस्त इथे मात्र झाल्यात. डायरेक्ट हिट करण्यात आलंय. क्षेत्ररक्षक माफ करा फलंदाज नवीन फलंदाज आपण थोडंसं धावत प्रवेश करा ही विनंती करतोय तुम्हाला. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. येस वन्स अगेन होगी तेरी दांडी गुल. क्योंकि क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कम ऑन. आमच्या डिक जॉकीचा संध्याकाळ होतीये आणि त्याला वाटलं आरोळी द्यायचा वेळ झालाय की काय. त्या अनुषंगाने तेही की तिथे मात्र डिक जॉकीने डिक्स प्रवीणने इथे वाजवलंय. त्याचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. जाऊया सामन्याच्या दिशेने. तब्बल चेंडू इथे मात्र संपुष्टात आलेत 2 आणि धावसंख्या फलकावर आहे 0 ह्या अंकावर. यस 2 गडी इथे मात्र 0 या धावसंख्येवर बाद झालेत. एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथून मात्र प्रस्तावित करतोय अथर्व. यस अथर्व आपण पाहिलं तर अर्जुनाचं एक नाव आहे आणि ज्या पद्धतीने अर्जुन मात्र युद्धामध्ये आपले कौशल्य दाखवत होता त्याच इथे मात्र अथर्वनी इथे क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवतोय. अपील आहे अपील. इथे मात्र फंबलिंग झालं थोडंसं कुठेतरी मात्र यष्टीरक्षकी थोडासा मात्र इथे मात्र फंबलिंग झाला. एकदा वाली आणि एकेरी धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 1 या अंकावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 1 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षणामध्ये घडली आहे चूक आणि चेंडू सरळ निघून चाललाय चाललाय अलॉंग दी कार्पेट सीमा रेषा पार. चेंडू थांबवण्यात आला. आज जर कोलिवली संघ क्वालिफाय झाला तर भरतजी माळी निरगुडा साहेब आणि विक्रमजी माळी यांच्याकडून कुठल्याही धाव्यावर पार्टी. गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळलाय. एक धाव तर इथे मात्र आली आहे आणि एका धावेत समाधान पुन्हा एकदा मानलंय. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचलं गेलंय. 4 चेंडू माफ करा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या अंकावर 5 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय शेष राहिलाय.
कशा पद्धतीने इथे मात्र शेवटचा अंतिम एक चेंडू फेकून काढेल गोलंदाज. डायरेक्ट हिट करायचं होतं. यस, षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर ही लेग बाईच्या स्वरूपात मिळाली आहे आणि धावफलक 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7 या अंकावर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या अंतिम 3 षटकाचा खेळ बाकी. जाऊयात सामन्याच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. गोलंदाजी मागपर गोलंदाज. याही चेंडूला उडवलंय आणि पाठवलंय. चेंडू गेलाय कुठे तर कव्वाडकरांच्या बेटीला. सरळ सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. गोलंदाज सय्यार. याही चेंडूला सर बॅटने खेळून काढलं गेलंय, खणून काढलंय. तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक तैनात आणि धावा मात्र मिळाल्यात या चेंडूवर. फक्त आणि फक्त 1 या एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात ललित गुरव की 14 या अंकावर 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज सय्यार. पुढचा चेंडू आहे आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या अगदी कार्पेट अतिशय वेगाने चेंडूला खेळले, तब्दील केले. धावबाद करण्याची संधी, होप सोडली. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. कम ऑन डीजे. विकेटचं पतन झालं. 1च धाव आली. धावफलक एकेरी धावेने 15 ना. येस, पहारेगाववरून नितेशजी बोईर साहेब इथे उपस्थित झालेत. नितेशने कॅच घेतली. कपिल माळी, कृष्णा माळी आणि विश्वनाथ जाधव यांच्याकडून या आयोजनाला आणि कुल्लेली टीमला शुभेच्छा आल्यात. गोलंदाज सय्यार. पुढचा चेंडू उडवला गेलाय आणि जेलची संधी. झालाय का इथे मात्र झालाय जेल. हा नेमकी 100% संघच खेळतोय ना असं वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. 4 चेंडूचा खेळ कल्लास. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुढचा चेंडू आहे. या चेंडूला दिशा दिली गेली आहे. हवाई सफर घडवलंय पण चेंडू
त्या स्टेशनवर आल्यानंतर एक टप्पा खाल्लाय आणि निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. कम ऑन डीजे. तुझा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. तुझा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला गेलाय. एकदा वाली आहे आणि षटक क्रमांक दोन्ही संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 20 या अंकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. एक संधी देऊया डिक जॉकीला आणि परतूया सामन्यामध्ये. खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर करणला मात्र आणले गेले. करणवर जिम्मेदारी सोपवली गेली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण तयार. पुढचा चेंडू आहे. यस, असं वाटलं, आम्हालाही वाटलं की बाद झालाय की काय. लेग बाईकच्या स्वरूपातली एक धाव असेल आणि एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 21 या अंकावर. एकदा वाली आहे. नक्कीच इथे मात्र करण आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. या चेंडूला आमच्या मुख्य मंचाला सलामी देऊन सरळ सीमा रेषा पार षटकार. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार. तिसरा चेंडू आहे. वेगामध्ये परिवर्तन केलं गेलंय. फसवलं गेलंय. असं वाटलं की फलंदाजाला की थोडा वेगाने चेंडू येईल. पुन्हा एकदा तकदील करीन. गोलंदाज करण हुशार आहे. वेगामध्ये परिवर्तन केलं आणि चेंडूला इथून मात्र खेळून काढलं. तब्बल चेंडू संपले 3. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेष आहे. टीम मीटिंग नकोय. फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पंचांची पोहोचली आहे. बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. एक धाव आली आहे. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 28 या अंकावर. टायमिंग वॉर्निंग पंचांशी पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा आहे अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. यस, बघितलं ना किती सांभाळून खेळतोय कारण त्याला माहिती एक एक चेंडूचं महत्व काय आहे. इथे मात्र चेंडू संपलेत. 4 धावसंख्या फलकावर आहे. 28-28 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील का. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचले 30 या अंकावर. चेंडू संपलेत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 संपलाय.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 30 या अंकावर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या अंतिम 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. किती धावा येतील एक संधी डिग जॉकीला देऊयात आणि परतूयात सामन्यामध्ये. अंतिम षटक हाताळण्याकरिता आणलं गेलंय मयूरला. पहिला चेंडू आहे अक्रॉस लाईन, इथे मात्र खेळलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकार. नक्कीच आपण म्हटलं ना की कोलिवली संघ तर मात्र इथे निघालाय. याच्यामधून त्यांना 2 हात करण्याकरिता मात्र कोणता संघ येईल, पण जर कोलिवली संघ इथे मात्र क्वालिफाय झाला तर मिथुनजी निरगुंडा साहेब, विक्रमजी माई साहेब तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, कोणीतरी पोहोचा. त्यानंतर सन्माननीय विद्यमान उपसरपंच भरतजी माई साहेब यांच्याकडून आज जर कोलिवली संघ क्वालिफाय झाला तर कोलिवली संघ जो हॉटेल बोलेल तो तिथे मात्र पार्टी देण्यात येईल. आणि नक्कीच इथे मात्र आपण पाहू शकताय जाऊयात सामन्याच्या दिशेने. मागणी केली आहे. या चेंडूला इथे मात्र उडवलंय आणि चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. षटकार. कमॉन डीजे. जरी नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी छाती तरी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची. सुरेख गीत, हेच गीत कंटिन्यू करा. नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन अक्रॉस लाईन आणि आहे टिपलाय जेल. इथे मात्र मोहरा टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. या सन्माननीय आयोजक गोरखजी माई साहेबांचे काका श्री गुरुनाथजी माई साहेब, त्यांच्या समवेत भिवाजी दळवी साहेब, शिवाजी पाटील साहेब, नानूजी मस्कर साहेब इथे उपस्थित झालेत. आपण सर्वांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर मी विनंती करीन की जेवढेही कोलिवली गावचे प्रतिष्ठित नागरिक, कोलिवली पारिवलीचे जेवढेही प्रतिष्ठित नागरिक इथपर्यंत उपस्थित झाले असतील, सर्वांना विनंती करीन की ही स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेमध्ये आपण आपली जागा ही VIP डॅश मध्ये आहे, तिथे आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. जाऊया. तिथे मात्र चेंडू संपले. 3 धावसंख्या फलकावर आहे 40 या अंकावर. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे 40 या अंकावर. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने इथे खेळलाय. एक धाव आली आहे. एका धावे समाधान मानलंय आणि धावफलक 41 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. चेंडू संपलेत. 10 रुपये मागू का? किती पाहिजे तुला? गोलंदाज या 5वा चेंडू. याही चेंडूला इथे मात्र जेलसाठी पाठवलंय.
हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पोवाडा इथे मात्र आपण ऐकलाय. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 41. शेवटचा एक चेंडू हा ही आहे निर्धाव. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली गेली आहे. 41 या अंकावर विजयाकरिता 42 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ते पार होईल का ऐकवण्याकरिता तुमच्या समोर जोडले जातील एस मांजरेकर सर. मी तुर्तास थांबतोय, तुमची रजा घेतोय कारण आम्हालाही थोडंसं लांब जावं लागतं. त्यामुळे धन्यवाद माझेकर. पहाळे ही चांगली गोलंदाजी करून कमबॅक करतोय तो सोनटक्के संघ. पुढचा चेंडू घेऊन राईट आणि ओव्हर द विकेटचा मारा करताना चांगला चेंडू, चांगला फटकाचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू मात्र थांबू शकत नाही. बंदुकीमध्ये जशी गोळी निघते त्या पद्धतीने चेंडू सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकाराने खातं खोलतोय फलंदाज जगदीश. धावसंख्या झालेले 4. गोलंदाजासाठी सज्ज झालाय गोलंदाज वैभव. चौकाराने खातं करतो तो जगदीश भोईर. क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदल होताना आपण पाहतोय.
2 चेंडूमध्ये 4 धावा जमा करण्यात यश आले ते जबी स्पोर्ट पारे संघाला. उडवला चेंडू, गेला गेला कुठे, मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक, षटकार. आतापर्यंत 10 धावा जमा करण्यात यश आले ते जगदीश भोर याला 42 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेची षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना आपण पाहतोय जबी स्पोर्ट पारे संघाच्या फलंदाजाला. विशेष करून जगदीश फुलावला चेंडू, जातो चेंडू सीमारसे बाहेर, दणदणकरीत चौकार. धावसंख्या झाले ती म्हणजे 14. चांगला धावांना आकार देण्याचा प्रयत्न करतो जगदीश भैर. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज वैभव. फटका फसला पर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि डगावरच्या आसरावर जावं लागेल तो जगदीशाला. पहिला आधार मिळतो जबी स्पोर्ट पारे संघाला. धावसंख्या झाले 1-14. सामना करणारे रुपेश. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमा केल्या आहेत त्या जबी स्पोर्ट संघाने. पंच आमच्याकडे बोलतात, इशारा करतात. हा चेंडू वाईट आहे, हा चेंडू पुन्हा आता लावावा लागेल गोलंदाज वैभव याला, रोशन याला सॉरी. धावसंख्या झाली 16.
गोलंदाज आहे रोशन. पहिला चेंडू वाईट हाताळला, पुढचा चेंडू घेऊन येतोय. उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा गाडी बाद होते. सलामीची जोडी आहे ना ती मात्र डगआउट मध्ये परतलेले. बाद होणारा फलंदाज तो म्हणजे रुपेश. रमेश ठिकाणी चेंडू पडतो. एकदा तर मिळणारे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस होतं परंतु धाडच झालं नाही. धावसंख्या 17. 2 बाद 17 1 42 धावांची आवश्यकता आहे ती जबी स्पोर्ट पहारे संघाला 4 षटकामध्ये. रोशन उडवला चेंडू, एका टप्प्याने सरळ चेंडू होतोय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार. इथे शुभेच्छा येतात मिलिंद लसणे आणि पवन भोर याचकडून आयोजनाला नियोजनाला आणि जबी स्पोर्ट पहारे टीम संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप अभिनंदन, खूप धन्यवाद मिलिंद लसणे आणि पवनजी भोर. फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, जीवाचा आट्टापिट्टा करतो, झेल सोडतो. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. हे 2 धावांनी धावसंख्या वाढून झालेली. ललित सांगतोय की धाव संख्या झालेले 2 बाद 23. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे अजून जबी स्पोर्ट पहारे संघाला. या षटकातील शेवटचा चेंडू. दोन चेंडू शिल्लक. सॉरी पंचा, थोडीशी मिस्टेक गुणलेखाकडून झालेले. हवेत पुन्हा एकदा चेंडू प्रयत्न करतोय आत्ता मात्र जावा लागेल डागआउटच्या आसऱ्याला. तो माझा मॅडी उर्फ मयूर.
कल्पेश. डीजे झुमका गिरा रे. पाहूया कुठल्या संघाचा झुमका पडतोय. धावसंख्या झालेले ते म्हणजे 31. गोलंदाज प्रणय. चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून दिलेला चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धावांनी धावसंख्या झालेली 33. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. तिकडे वाट पाहतो सार्थक इलेव्हन कोहली संघ. कुठला संघ आमच्या समोर येतोय तो म्हणजे जेबी स्पोर्ट पहारे की जय बजरंग सोनटक्के. चांगला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मारलेला फटका. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करायला हवा होता परंतु काही आवश्यकता नाही. 2 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झालेली 35. नाही करा. पुन्हा एकदा चांगला फटका अपच्या दिशेने ढकलून गेला. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. धावसंख्या झालेली ती 37. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. जितेंद्रला माहित आहे की डबल सिंगल जरी घेतली तरी सामना विजय होऊ शकतो आणि तेच काम करताना आपण पाहतो जितेंद्रला. प्रणय शेवटचा चेंडू या षटकातील सामना करणार आहे तो म्हणजे जितेंद्र उर्फ बबड्या. पाच धावांची आवश्यकता आहे 7 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा चेंडू ढकलून गेला. 1 धाव ते पूर्ण केले. दुसरा प्रयत्न करतोय. थोडंसं पंबल झालं आणि 2 धाव पूर्ण. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे ते 6. घाई करा मित्रांनो. आपल्याला माहित आहे कुठल्या गोलंदाजाला हे षटक द्यायचंय. कुठला चेंडू कुठला गोलंदाज हे षटक हाताळणार आहे ते आपल्याला माहित आहे. वेळ जास्त दौडू नका मित्रांनो. अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे. घाई करा मित्रांनो. मी पुन्हा विनंती करतो. आता डायरेक्ट तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत ते 6. स्ट्राईकला कोण आहे तर तो म्हणजे नितेश भोईर.
6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय नितेश भोईरच्या बॅटमधून. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पहा नशिबाची सुद्धा साथ मिळते पहारे संघाला. बबल्याने मना केली होती जितेंद्र यांनी, परंतु थांबला नाही तो म्हणजे नितेश भोईर. आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. चेंडू 1 ते 5. तयारीमध्ये नव्हता फलंदाज. पुढील सामना होणार आहे तो फक्त 2च षटकांचा राहील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. फक्त 2 षटकांचा. आणि वाईटच्या रूपाने सामना विजय झालाय. पारे संघाला एक लगेच या. कोलिरी संघाचा संघ नाही की तो सज्ज आहे. 2 षटकाचा सामना होणार आहे. मी साईनाथ दलवी याला विनंती करतो की 2 संघांमध्ये नाणेफेक करायचे. आयोजकांचा निर्णय आलेला 2 षटकाचा सामना काय करायचा आहे.